आज नीट 2026 परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाली आणि पुन्हा एकदा 24 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरण्यात आले। हा फक्त पेपरफुटीचा प्रकार नाही, ते विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चाललेला संघटित हल्ला आहे। देश चालवता येत नाही, परीक्षा व्यवस्था सांभाळता येत नाही, मग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, पालक कर्ज काढून फी भरतात, गरीब घरातील मुलं स्वप्न घेऊन परीक्षा केंद्रावर जातात आणि दुसरीकडे पेपर माफिया लाखो रुपयात प्रश्नपत्रिका विकतात। ही शिक्षण व्यवस्था आहे। भ्रष्टाचाराचा बाजार मांडला आहे। आज प्रत्येक विद्यार्थी संतापलेला आहे, कारण मेहनत करणारा विद्यार्थी रडतोय आणि पेपरफुटी करणारे मोकाट फिरतात। सरकार फक्त चौकशीच्या घोषणा करत आहे, पण विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे। ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे। या पेपरफुटी मागील मास्टरमाइंड, दलाल, भ्रष्ट अधिकारी आणि संबंधित टोळक्यावर देशद्रोहासारखे कठोर गुन्हे नोंदले गेले पाहिजे, दाखल झाले पाहिजे। विद्यार्थ्यांच्या भविष्यात सौदा करणाऱ्यांना कोणतीही दयामाया दाखवू नये। आज नीट रद्द झाली, उद्या आणखीन कोणती परीक्षा रद्द होईल? देशातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात गेली आहे। ही परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी आहे। विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ करणाऱ्यांना, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणार, आंदोलन करून त्यांना न्याय